भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं सिद्धांत आशाला भेटायला येतो आणि त्याचवेळी नानांना भेटायला पल्लवी येते. आशा सिद्धांताला सांगते की पल्लवी येणार आहे. पल्लवी येणार आहे हे ऐकल्यावर सिद्धांताला चिंता वाटू लागते. तो घाईघाईत तिथून निघून जातो. तेव्हा तो पल्लवीला बघतो आणि लपून राहतो, जेणेकरून पल्लवीने त्याला पाहू नये. आशा सिद्धांताला फोन करून पल्लवीचं बोलणं करून देते. आता पुढे. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मी संध्याकाळी आशाला भेटायला गार्डनमध्ये गेलो होतो तेव्हा तिथे पल्लवी सुद्धा आशा सोबतच होती. मला माझा मोबाईल स्विच ऑफ करून तिथून पळून यावं लागलं. तिथूनच घरी येतोय मी. अजूनपर्यंत सर्व ठीक आहे, पण लग्नाच्या दिवशी काय होणार पप्पा? मी त्याचाही बंदोबस्त केला होता दीदी. मी पल्लवीला एक असं लेटर पाठवलं होतं जे वाचून तिला लगेच बंगळुरूला जावं लागेल. आणि माझ्या आणि आशाच्या लग्नाच्या दिवशी ती या शहरातच नसेल. कोणाचं लेटर? कसलं लेटर? पप्पा, मी एक असं लेटर लिहिलं होतं जे वाचून पल्लवीला असं वाटेल की तिची री एक्झाम आहे आणि तिला ती री एक्झाम देण्यासाठी लगेच बंगळुरूला जावं लागेल. मी विचार केला होता की हे लेटर तिच्यापर्यंत पोहोचवून तिला मजबूर करायचं की आमच्या लग्नाच्या दिवशी ती या शहरातच नसेल. पण ठाऊक नाही काय घोळ आहे की ते लेटर अजून पल्लवीला मिळालेलंच नाही. मला समजत नाहीये की ते लेटर पल्लवीला अजून का नाही मिळालं. हो हो, उद्या आहे ना किटी. 1 वाजता पोहोचते मी. बाय. मम्मी, बंगळुरू कॉलेजमधून एक लेटर आलंय. कदाचित पल्लवी दीदीसाठी आहे. बंगळूर कॉलेजमधून? उघड बरं. मम्मी, दीदीला राग नाही येणार? अगं नाही नाही, तू उघड. मम्मी, हे पत्र तर कुठलं तरी री एक्झामचं आहे. री एक्झाम? हो मम्मी, री एक्झाम. दीदीला लवकरच बंगळुरूला जावं लागेल री एक्झामसाठी. मम्मी, बंगळुरूला पोहोचण्याची तारीख तर उद्याचीच आहे. पण ही री एक्झाम कशासाठी? मम्मी, काहीतरी गडबड झालेली असेल. कोणत्याही परिस्थितीत दीदीला बंगळुरूला जावंच लागेल, नाहीतर री एक्झाम मिस होईल दीदीची. ही पल्लवी पण ना दिवसभर आशा आशा आशा. या क्षणी सुद्धा आशा बरोबरच असेल ती. मम्मी, दीदीला फोन करून इन्फॉर्म करावं लागेल की तिच्या री एक्झामची डेट आली आहे आणि तिला उद्याच निघावं लागणार आहे.
आशा, यात एवढं काळजी करण्यासारखं काय? कुठल्या तरी कामात बिझी झाला असेल. पण त्याचा फोन सुद्धा बंद आहे. अगं बाई, असं होतं बहुतेक वेळा. जस्ट चिल. पल्लवी, एक विचारू तुला? हा, विचार ना. मला असं वाटतंय की जसं हे लग्न होऊ नाही शकणार. का पण? तुला असं का वाटतंय? सिद्धांतने अजून आपल्या पेरेंट्सना नाही सांगितलंय. तो त्यांना न सांगताच माझ्याशी लग्न करतोय आणि हे मला नाही पटत. यात एवढा विचार करण्यासारखी काय गोष्ट आहे? उलट हे तर खूपच चांगलं आहे की यावरून हे सिद्ध होतं की त्या माणसामध्ये डिसिजन घेण्याची पॉवर आहे. पागल. पल्लवी, मुद्दा तो नाहीये. पण आता पण बीण सगळं राहू दे आणि माझ्या मनाचं ऐक. आणि माझं मन सांगतं की तुझं लग्न होणार आणि होणारच. अच्छा, माझ्या लग्नाची खूप काळजी आहे. स्वतःच्या लग्नाचा काय विचार केलायस तू? माझं लग्न? माझं प्रकरण तर एकदम सेट आहे. फक्त एकदा मावशीकडनं होकार येऊ दे. मी विजयला तुला नक्की भेटवेन, मग मावशीला. अरे, मावशीचा फोन. हा मावशी, बोल. तू कुठे आहेस पल्लवी? आम्ही घरी तुझी वाट बघतोय. मी तर इथे आशा बरोबर बाहेर फिरायला आले. पण झालं काय? बंगळुरूहून तुझ्या कॉलेजमधून एक लेटर आलेलं आहे. काय? बंगळुरू कॉलेजमधून लेटर आलाय? हो, तुझी कुठली तरी री एक्झाम होणार आहे कॉलेजमध्ये. बेटा, तिकडे काहीतरी गडबड झालीये म्हणूनच तुला लेटर पाठवलं असणार. मावशी, अगं जरा सांग ना, लेटरमध्ये काय लिहिलंय? त्यामध्ये लिहिलंय की तुझी री एक्झाम उद्याच आहे आणि तुला उद्याच्या उद्या बंगळुरूला जावं लागेल. मावशी, अगं तू काय बोलतेस हे? अगं बाई, हे मी नाही म्हणत आहे. हे या लेटरमध्ये लिहिलंय जे बंगळुरूहून तुझ्यासाठी आलंय. पण मी उद्या कशी जाऊ शकते? आता री एक्झाम आहे तर तुला जावंच लागणार. तू इथे येऊन ते लेटर बघ आणि मग काय तो निर्णय घे तुझा. मावशी प्लीज एकदा चेक कर ना, त्यात दुसरी कोणती तारीख नाही लिहिली आहे ना? अगं नाही बाई, उद्याचीच डेट आहे. अच्छा, तू आधी घरी तर ये, मग बोलू आपण. ठीक आहे, मी घरी येऊन बोलते. ओके, बाय. काय झालं पल्लवी? कॉलेजमधून एक लेटर आलंय. कोणती तरी री एक्झाम होते आणि त्यासाठी मला उद्याच बंगळुरूला जावं लागेल. काय? काय? बाबा हो, काय बोलते ही? आता पल्लवी पण नाही येणार आहे लग्नाला? हो मम्मी, पल्लवीला फोन आला होता. तिला बहुतेक उद्याच बंगळुरूला जावं लागेल. तिची कोणती तरी री एक्झाम आली आहे आणि हो, ती उद्याच होणार आहे. असं काहीही नाहीये. हा अचानक बंगळुरूचा प्रोग्राम कसा काय बनला? सॉरी, पण मला असं वाटतंय की हा फक्त एक बहाणा बनवला जातोय. नाही कामिनी बेटा, पल्लवी आशाच्या लग्नाला न येण्यासाठी बहाणा का करेल? नाही बाबा, हा बहाणा पल्लवीने नाही बनवलाय. हे पल्लवीला गायत्रीने भाग पाडलंय असं करण्यासाठी. कारण गायत्रीला हे सहन होत नाही की तिची स्वतःची भाची आशाच्या लग्नाला येणार आहे. नाही मम्मी, पल्लवीने सगळ्यांना स्पष्टपणे सांगितलंय की ती माझ्या लग्नात जरूर सहभागी होणार आहे. बहुतेक म्हणूनच तिला जाणून बुजून बंगळुरूला पाठवलं जातंय, जेणेकरून तिने कोणत्याही परिस्थितीत लग्नात सहभागी होऊ नये. हो, शक्य आहे, पण या बाबतीत आपण बोलू शकत नाही. पण नानू, मी जेव्हा पल्लवीसोबत गार्डनमध्ये गेले होते तेव्हा तिला मोठ्या आईचा फोन आला होता आणि त्यांनी असं सांगितलं की बंगळुरूच्या कॉलेजमधून लेटर आलंय. मला खात्री आहे की गायत्रीला सुद्धा माहीत असणार की त्यावेळी पल्लवी सोबत तू आहेस आणि हे सगळं तुला ऐकवण्यासाठी केलं जात होतं. आणि मला हे खात्रीने माहिती आहे की हे सगळं जाळं गायत्रीने स्वतः विणलेलं आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत त्या मुलीला बंगळुरूला पाठवते की नाही बघ. पल्लवीला पत्र तर खरोखरच आलंय, पण ती असंही म्हणत होती की ती तिच्या प्रिन्सिपलशी नक्कीच बोलेल. त्यांना जे करायचंय ते करू दे, पण उद्या लग्न होणार. कोणी असो वा ना असो, हे लग्न नाही थांबणार. हो बेटा, लग्न थांबण्याचा तर काही प्रश्नच निर्माण होत नाही. पण जर पल्लवी आशासोबत असती तर मग आशालाही बरं वाटलं असतं. या बाबतीत काय करणार आपण बाबा? पल्लवीवर आपण जोर जबरदस्ती नाही करू शकत. तिच्यावर आपला काही अधिकार नाहीये. ना आपण तिला जबरदस्ती तिथे जाण्यापासून थांबवू शकतो आणि ना तिला जबरदस्तीला लग्नाला घेऊन येऊ शकतो. गायत्रीला जे काही करायचंय ना ते तिला करू दे.
आपण तेच करायचं जे आपण ठरवलंय. रेखा ही भाग्याची. काय झालं गायत्री? एवढा विचार कसला करतेस? अहो काय सांगू, पल्लवीच्या कॉलेजमधून लेटर आलंय. उद्या री एक्झामसाठी तिला बंगळूरला जावं लागेल. अच्छा, मी फोन करून तसं बोललेही होते पल्लवीला, पण अजून आली नाहीये ती. मम्मी कदाचित ती आशाच्या लग्नाची तयारी करण्यात बिझी असेल. पल्लवीसाठी ते महत्वाचं आहे की हे महत्वाचं आहे? जर तिची री एक्झाम असेल तर तिला बंगळुरूला जावंच लागेल. कुठे होतीस इतका वेळ तू? अगं मावशी, मी सांगितलं ना की मी आशाबरोबर गार्डनमध्ये आहे. येताना रस्त्यात इतकं ट्रॅफिक होतं म्हणून उशीर झाला. दाखवते लेटर कुठे. दीदी, हे घे तुझं लेटर. पल्लवी बाळा, ही कसली री एक्झाम आहे? माहिती नाही सोहन काका, मला स्वतःलाच माहिती नाही नक्की काय घोळ झालाय. ही अचानक ही एक्झाम, आय डोंट नो. आता री एक्झाम आहे तर जावं तर लागणारच ना तुला. काय ठरवलंयस तू? आता ठरवायचं काय मावशी, मला तर हे वाचून सुचतच नाहीये काही. दीदी, तू तिथे फोन करून विचार ना नक्की काय प्रॉब्लेम आहे ते. मी फोन केला, किती वेळा केला होता, पण कोणी फोनच नाही उचलला. आता रात्र खूप झालीये, सकाळीच बोलतो. हां, पण मावशी उद्या फोन करून काहीच उपयोग नाहीये. आय मीन, बघ ना यात काय लिहिलंय. 1 वाजेपर्यंत मला बंगळुरूला पोहोचायचंय. मग तर तुला सकाळच्या फ्लाईटनेच निघावं लागेल. बाळा, जर तुझं काही बोलणं झालं तर ठीक आहे, नाहीतर मला सांगतो. मी सकाळच्या फ्लाईटचं तिकीट काढायला सांगतो. जायचंच आहे तर तिकीट काढूनच ठेवा. तसंही माझी इच्छा नव्हतीच की आशाच्या लग्नाला कोणी जावं. आणि पाहिलंत, देवाची इच्छा नाही की पल्लवीने आशाच्या लग्नात सहभागी व्हावं. नाही, हा नंबर नवा आहे. नाही नाही, हा नंबर पोलीसवाल्यांकडे नाही आहे. हो, मला परत यावं लागेल. माझ्याकडचे सगळे पैसे संपलेत. हो, तू लगेच निघून जा या शहरातून. ओके. इतक्या घाईघाईत मी कोणाचा नंबरही नाही घेऊ शकलो. आता कोणाचा नंबर घ्यायची गरज नाही मिस्टर विपुल शहा, कारण जेलमध्ये फोन वापरायला परवानगी नसते कोणाला. कुठवर उंदरामंदराचा खेळ खेळत राहणार. तुला काय वाटतं, तुझं नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे, पळून जायला तुला मदत करतं? नेटवर्क आमचंही खूप स्ट्रॉंग आहे, हे तूही मान्य करशील. तू या शहरात पाऊल ठेवलं नाहीस आणि मी तुझ्या स्वागतासाठी हजर झालो, तुला धूमधडाक्यात घेऊन जाण्यासाठी. मी तर असं काही नाही केलंय. तर मग घाबरतोस कशासाठी? म्हणून तर आम्ही आलोय तुला सन्मानाने बरोबर घेऊन जायला, हे विचारण्यासाठी की तू काय केलंयस आणि काय नाही केलंयस. यू आर अंडर अरेस्ट. अरेस्ट करा पटकन. मी माझं ऐकून घ्या ना. घेऊन चला. रेखा ही भाग्याची. हॅलो पल्लवी, काय करतोयस विजय? काय करणार, बस तुझाच विचार करत होतो. ते तू म्हटलं होतंस ना की तुझ्या मैत्रिणीच्या लग्नाला जायचंय. आता नाही जायचंय. आय मीन, मला काही समजत नाहीये काय चाललंय. बंगळुरूहून लेटर आलंय की माझी कोणती तरी री एक्झाम होणार आहे आणि त्यासाठी मला उद्याच बंगळुरूला जावं लागेल. हे 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 तू काय बोलतेस पल्लवी? मी तर लग्नाला जायची सगळी तयारीही केली होती. मी काय करू? मी कॉलेजला फोनही केला होता पण कोणाशी बोलणंच होऊ शकलं नाही. आणि जर ही एक्झाम मी नाही दिली तर आय डोंट नो काय होईल. नाही 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 नाही, तू एक्झाम मिस करण्याच्या बाबतीत विचारही करू नकोस पल्लवी. हा तुझ्या करिअरचा प्रश्न आहे. तू एक्झाम मिस करू शकत नाहीस. हे बघ, राहिला प्रश्न तुझ्या मैत्रिणीच्या लग्नाचा, तर तू तिला आल्यानंतरही शुभेच्छा देऊ शकतेस ना. तुझं बरोबर आहे, पण आशा माझी बेस्ट फ्रेंड आहे. मी तिच्या लग्नाच्या बाबतीत काय काय ठरवलं होतं की माझ्या हाताने तिला तयार करेन, तिला नवरी बनवेन. आय मीन, पल्लवी,
आता आयुष्यात सगळी स्वप्न पूर्ण होत नाहीत ना. काही स्वप्नांच्या बाबतीत तडजोडही करावीच लागते. म्हणूनच तुला फोन केलाय हे सांगण्यासाठी की उद्या मी बंगळुरूला जाते. विजय, तू एकटा लग्न अटेंड करू शकतोस? हो हो मी नाही, मी एकटा कसा जाऊ शकतो. तू बंगळुरूवरून परत ये, मग एकत्र जाऊ आपण बुके द्यायला. हे पण ठीक आहे. अच्छा, एक बंगळुरूला निघण्याच्या आधी एकदा फोन नक्की कर. ओके? ऑफकोर्स फोन करेन. सोड, मी आता ठेवते, पॅकिंग करायचंय. ओके, बाय. सांग, ते कोणतं कारण होतं ज्याच्यामुळे तू अजय आणि आशावर गोळ्या झाडायला लावल्यास? का केलंस तू असं? इन्स्पेक्टर साहेब, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. मी अजय आणि आशावर गोळ्या नाही झाडल्यात. खोटं बोलतोयस, साफ खोटं बोलतोयस तू. खरं तर हे आहे की आशा तुला अडकवू शकत होती. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा सर. व आशाला या गोष्टीचा संशय नक्कीच यायला लागला होता की मला सोनलालच्या विरुद्ध तिला उभं करायचं आहे. पण मी आशा आणि अजयवर गोळ्या झाडायला नाही सांगितलं. मी तर स्वतःच या गोष्टीचा विचार करून हैराण झालो की अखेर तो कोण आहे ज्याने त्या दोघांवर हल्ला केलाय. हे बघ, खरं काय ते सांगून टाक. तुला काय वाटतं? तू जे बोलशील ते मी ऐकीन आणि मान्य करेन. सत्य बाहेर काढण्याच्या माझ्या पद्धती जर मी वापरल्या तर खूप रडशील ना तू. माझ्यावर विश्वास ठेवा सर. या घटनेच्या मागे माझं कोणतेही घेणं देणं नाही. हे बघ, तू मला भाग पाडतोयस त्या पद्धतींचा वापर करण्यासाठी ज्या मला नाही वापरायच्या आहेत. खरं काय हे मी तुला सांगतो. खरं हे आहे की आशाला तूच पाठवलेल्या सीडीने हे कळलं होतं की जुगल किशोरच्या हत्येच्या मागे तुझाच हात आहे. हो, आणि या गोष्टीमुळे मी खूप घाबरलो होतो. आणि मी ही गोष्ट कबूल करतो की जुगल किशोरच्या हत्येमागे माझा हात होता. पण सर, तुम्हीच विचार करा. जर मी एक गुन्हा कबूल करू शकतो तर मला दुसरा गुन्हा कबूल करण्यात काय प्रॉब्लेम असेल? माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा सर. अजय आणि आशावर गोळ्या मी नाही झाडायला सांगितल्या. आणि या गोष्टीचा पुढे तपास करणं आता तुमचं काम आहे सर. प्लीज. रेखा ही भाग्याची. आशा, बास बाळा, बास, सांभाळ स्वतःला. नानू, मला खूप भीती वाटते. नानू, सगळं खूप ठीक भीती होईल. वाटते. सगळं ठीक होईल बेटा. नानू, मी खूप वाईट स्वप्न पाहिलं. खूप वाईट स्वप्न पाहिलं. स्वप्न पाहिलंस? काय स्वप्न पाहिलंस बेटा? मी पाहिलं की काही लोक माझ्या दिशेने येत होते. खूप भीतीदायक लोक.
अगं कृतिका, पल्लवी कुठे आहे? तिला जायचं नाहीये का? मम्मी दीदीला तर जावंच लागणार ना. तुझ्या पप्पानी तर फ्लाईटचं तिकीटही बुक केलंय. जर तिला जायचं नसेल तर तिकीट कॅन्सल करावं लागेल. आता तर काहीही करू शकत नाही मम्मी. ती तर बॅग पॅक करते. तुला माहितीये मम्मी, आज सकाळपासूनच दीदी प्रिन्सिपलना फोन करायचा प्रयत्न करते, पण काय माहिती कोणीतरी तिच्या मोबाईलमधनं प्रिन्सिपलचा नंबर डिलीट केला. जर जायचंच असेल तर लवकर निघ म्हणावं, नाहीतर फ्लाईट निघून जाईल. मावशी, मी निघते. जर थोडा वेळ मिळाला असता ना बाळा, तर तुझं फोनवर बोलणं झालं असतं. मग नंतर कधीतरी री एक्झाम दिली असतीस. म्हणून तर मावशी, मला प्रिन्सिपलना फोन करायचा होता, पण माहिती नाही माझ्या मोबाईलमधून प्रिन्सिपलचा नंबर कसा डिलीट झाला. ओहो, जेव्हा महत्वाचं काही असतं ना तेव्हाच नवीन समस्या उभ्या राहतात समोर. आता सांग बरं, फोनमधून नंबर कसा डिलीट झाला असेल? माहिती नाही. असो, हे सगळं सोड आणि आता तू निघ, नाहीतर फ्लाईट मिस होईल तुझी. ठीक आहे मावशी. यशस्वी हो. गुड लक दी. मोबाईलचा नंबर आपोआप कसा काय डिलीट होऊ शकतो? रात्री मीच तर डिलीट केला होता. मला माहित होतं तू सकाळी प्रिन्सिपलशी बोलण्याचा प्रयत्न नक्कीच करशील, आणि माझी इच्छा नव्हती की तू आशाच्या लग्नात सहभागी व्हायला जावं. आपल्याला वाटलं होतं की विपुल शहाला अटक केल्याबरोबर अजय आणि आशावरच्या हल्ल्याची जी केस आहे ती सॉल्व्ह होऊन जाईल, पण इथे तर गुंता वाढतच चाललाय. हो सर, मला सुद्धा संशय येतोय की हे प्रकरण काही वेगळंच आहे. तुला तर संशय आहे. मला तर वाटतंय की तुझ्या या संशयामुळेच विपुल शहा ही केस फिरवण्याचा प्रयत्न तर करत नसेल ना? नाही सर, मला असं नाही वाटत. जॅकी, विपुल शहा खूपच तेज, चलाख आणि पोचलेला माणूस आहे. कायद्याबरोबर खेळणं तर त्याची नेहमीची सवय. असं तर नसेल ना की पुन्हा एकदा आपली दिशाभूल करून त्याला कायद्याच्या कचाट्यातून सुटायचं? नाही सर, मी नाही मानत. तो तुटलाय साप. सर, त्याने तो गुन्हाही कबूल केला आहे जी फाईल पोलिसांनी बंद केली होती. जर त्याने तो गुन्हा स्वीकार केलेला आहे, मग जर त्याने आशा आणि अजयवर गोळ्या झाडल्या असत्या तर त्याने हेही स्वीकार केलं असतं. सर, अजय आणि आशावर झालेल्या हल्ल्याच्या बाबतीत पोलिसांना काही निष्कर्ष काढताच येत नव्हता, आणि म्हणून ही केस आपल्याकडे ट्रान्सफर केली. आणि जर आपणही ही केस सोडवण्यात अयशस्वी ठरलो तर खूपच शर्मेची गोष्ट असेल ही आपल्यासाठी. असं नाही होणार सर. आजपर्यंत मी कोणतीही केस अधुरी नाही सोडली आहे. ही केस पण अधुरी नाही राहणार. तुम्ही फक्त मला थोडा वेळ आणि मुदत द्या. ठीक आहे. पण जॅकी, प्रश्न हा निर्माण होतोय की या हल्ल्याच्या मागे ना तो सोहनलाल आहे आणि ना हा विपुल शहा. तर मग मी हा तपास खूप पूर्वीच सुरू केला होता. मी तुम्हाला सांगितलंही होतं, आणि ती पुरी लिस्ट आपल्या समोर आहे जे आशाचे शत्रू आहे. मी आशाची आई नाही, पण तुम्ही तर आशाचे पिता आहात ना. मग काय तुझ्याजवळ बसून राहू? तेव्हाच तुला वाटेल की मी आशाच्या लग्नाला नाही जात आहे.